भारत माता की। एक बार जोरदार सगळ्यांनी हात वरती करून जोरदार नारे लावा। माहित पडला पाहिजे आपल्यामध्ये किती दम आहे आणि किती ताकद आहे। भारत माता की। सगळ्यांना, जिनको इस देश से प्यार होगा, जिसको इस माटी से प्रेम होगा, वो हाथ ऊपर करके इस भारत माता का नारा जरूर लगाएगा। भारत माता की। भारत माता की। एवढा तरी जगलो आपण। आदरणीय मंचवर आता आमचे आदरणीय पालकमंत्री, या राज्याचे कॅबिनेट मंत्री, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब, या मतदारसंघाचे आमदार ज्यांना तुम्ही सगळ्यांनी भरभरून मत दिले। किती लोकांना आठवतं मी चंदुना घाटला जेव्हा आली होती, रॅली केली होती आपण सगळ्यांनी, किती लोक उपस्थित होते? हात वरती करून सांगा बरं। आता सगळ्याच सगळे परत आहे। तेव्हा या गावानी चंदूभाऊ जेवढे लोक आपले प्रचाराकरिता होते तेव्हाही, आता हे सगळे लोक इथे उपस्थित आहे, तेव्हा तुम्हाला या गावाने किती लीड दिली आहे? 8,000 पेक्षा जास्त लीड आहे या गावानी। तर मी तुमच्या सगळ्यांचे पहिले तर मनापासून खूप खूप धन्यवाद करते की एक चांगल्या व्यक्तीला या मतदारसंघामध्ये निवडून आला, नौटंक्या बंद झाल्या। या पूर्ण मतदारसंघामध्ये जे नौटंक्या झाले होते ते बंद झाल्याने 1 वर्षापासून खरोखरी मतदारसंघासाठी आणि या मतदार लोकांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजदूरांसाठी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टी जोरात बोलून काम होत नाही। चंदूभाऊ सायलेंटली जाऊन आपल्या मुख्यमंत्र्याकडे, आपले बावनकुळे साहेबांकडे जाऊन या मतदारसंघाचे काम करून घेतात। आणि 1 वर्ष त्यांनी बिना काही नौटंकीनी, बिना काही गाडी चालण्यानी, बिना काही करण्यानी या मतदारसंघाचे आमदारनी 1 वर्ष चांगल्या पद्धतीने, इमानदारीने या मतदारसंघामध्ये त्यांना 1 वर्ष झाले। दादा 4 वर्ष शिल्लक आहे असं म्हणू नका, तुमचे कितीक वर्ष त्याच्यानंतर सुद्धा येणार आहे, कारण या मतदारसंघामध्ये काम करणारा व्यक्ती हवा आहे, नौटंकीवाला व्यक्ती नको आहे। सुवर्णताईसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी स्वर्ण संधी आहे। मराठी जास्त जमत नाही पण समजून घेतो जोडून तोडून कुठूनही। आणि आमची ताई, मी इथे बसली तर बसल्या बसल्या त्यांनी सांगितलं, ताई आम्हाला जास्त काहीच नको आहे। आमचे जे पाणी पुरवठ्याचे कामामुळे जे बरेचसे रोड आमचे ज्यांचे काम होते जे खराब झाले आहे, जर आमचे सुवर्णताई या पदावर आल्या तर ते सगळे रोड, नाल्यांचे काम जेवढे उरलेले आहे ते सगळे आम्ही करून घेऊ, त्याच्यासाठी ते फंड मागतात। आता पूर्ण बावनकुळे साहेबांनी एक शब्द वाचलं आमचे। मला माहित आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी दिलेल्या संविधानाला डोक्यावर घेऊन चालणारे लोक आहे। बाकी इतर लोक फक्त संविधानाला घेऊन नौटंकी करतात, ते दुसऱ्या पक्षाचे आहे। अरे संविधानाला डोक्यावर घेऊन पहिल्यांदा देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा नवीन पार्लमेंट निर्माण झाली तर तिथे घेऊन जाणारा पहिला देशाचा प्रधानमंत्री होते की डोक्यावर घेऊन संविधान त्या पार्लमेंटमध्ये नेलं होतं। मी आपल्याला शब्द देते, चंदूभाऊ रवीजींनी बंडेरा मतदारसंघामध्ये कोंडेश्वर देवस्थानच्या बाजूनी शांतीचे प्रतीक गौतम बुद्धांची एवढी मोठी प्रतिमा उभा करण्याचा ठरवलं। त्या दिवशी बावनकुळे साहेबांच्या हातून त्याचा भूमिपूजन झाला आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा तिथे अमरावती बंडेरा मतदारसंघामध्ये होणार आहे। मी आपल्याला शब्द देते, सुवर्णाताई आपल्याला शब्द देते, जेवढे नगरसेवक इथे उभी आहे
मी आपल्याला शब्द देते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जेवढे पैसे लागले तेवढे पैसे त्या सरकारकडनं आपण खेचून आणू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक आपण इथे बनवू. आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासाठी जे स्मारकासाठी 4 कोटी रुपये जे मंजूर झालेले आहेत, चंदूभाऊ ज्यांनी आम्हाला इथपर्यंत शिकवला, महिलांना अधिकार दिलं, आमची समाजामध्ये काय महत्व आहे, ज्योतिबा फुलांनी आम्हाला शिकवलं, असे यांच्यासाठी 4 कोटी जे स्मारकासाठी मंजूर झाले येणाऱ्या काळामध्ये आपण करू. मागचे जे आमदार होते चंदूभाऊ तुमचे पहिले, जेव्हा आपला नगर अध्यक्ष या शहरामध्ये होते, जेव्हा 30 कोटी रुपये मंजूर करून आपण नगर परिषद नगर अध्यक्षांनी आणले, तर बरेचसे मुद्द्यांचे एनओसी मध्ये प्रॉब्लेम करणं, त्या 30 कोटींवर त्यांनी इन्क्वायरी बसवणं आणि इन्क्वायरी बसवून या शहराचा हा पूर्ण क्षेत्राचे जे 30 कोटी रुपयाचे विकास होते, ज्याच्यात नाल्या होत्या, ज्याच्यात सभागृह होता, त्याच्यात रोड होता, हा सगळी गोष्टीमध्ये अडथळे जर कोणी टाकले असाल तर मागचे जे आमदार होते त्यांच्यामुळे या गावाचं विकास तेव्हा 30 कोटीचं उरलं. आता ती चूक करू नका. बरेचसे लोक काय काय घेऊन उभे आहे. मी आपल्याला एवढंच विनंती करीन, जैन समाजाचे आमचं मोठं मंदिर आहे, 500 वर्ष जुनं मंदिर या गावात आहे, खूप नशीबवान आहे. जे समाज चालायचं पहिले खाली पाहते की मुंगी आहे का आमच्या पायाखाली, कोणाचा जीव नाही गेला पाहिजे, असे समाजाचा एवढा मोठा देवस्थान या शहरामध्ये या गावामध्ये आहे, ज्यांना 500 वर्ष पूर्ण झाले. चंदूभाऊ, आपण येणाऱ्या काळामध्ये स्वर्णाताईला जर यांनी सगळ्यांनी निवडून दिलं, देणार आहे ना? एकदा हात वरती करून सांगा बरं, किती लोक सोबत राहणार आहे आपले. पुरुष मंडळी, राजकारण करू नका, विचारांसाठी धावा. सगळे आहे ना सोबत? आणि हे शब्द मी स्वर्णाताईचे माध्यमातून चंदूभाऊ आणि आमची सरकार आणि देवेंद्र भाऊ, देवा भाऊ कधी देवधर्माला कधीही कमी करत नाही आणि जैन मंदिरांच्या साठी सुद्धा आमचे देवाभाऊ कमी करणार नाही. पुढच्या वेळी जेव्हा आम्ही विधानसभेला तुमच्या इथे येऊ, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक, ज्योतिबा फुले यांच्या स्मारक, जैन मंदिराचं रेनोव्हेशन आणि जेवढे पैसे लागतील ते काम, उरलेले जे रोड आहे, जे पाणी पुरवठ्याचे पाईपलाईन मुळे जे खराब झाले गावाचे, ते गावाचे सगळे रोड आणि जे योजना जेवढी आहे आपल्या राज्याची, ती प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत पोहोचल. मला पुरुषांचं जास्त माहित नाही. पुरुष पार्ट्या करू शकते, मटणा खाऊ शकते, सगळं काही करू शकते, पण माझी एक एक महिला या पेंडॉल खाली बसलेली, ती सगळ्यांच्या डोळ्यात फक्त एवढाच आहे, आमचं झालं पण आमची येणारी पिढी, आमच्या मुलांचं भविष्य काय. त्याकरिता आमची सरकार, भारतीय जनता पार्टीची, देवेंद्र फडणवीसची, आमचे बावनकुळे साहेब या मतदारसंघाला कमी पडू देणार नाही. मी एवढाच शब्द तुम्हाला देऊ शकते. परवाच्या दिवशी आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी धर्माचा ध्वज जेव्हा उभा केला, तेव्हा पाकिस्तानातून बोटा येणं सुरू झाले. काय सुरू झाले? पाकिस्तानचे लोक आमचे हिंदुस्थानचे अयोध्यामध्ये राम मंदिरावर जे धर्माचा ध्वज लागलं, वहां से उनकी दुखना शुरू हो गया. वो बोलते हैं कि नरेंद्र मोदी जी अपने विचारों का, अपने पक्ष का, अपने पार्टी का, अरे राम भगवान किसी पार्टी के नहीं, हमारे खून में राम भगवान जीते हैं. तो मैं इतना ही बोलना चाहूंगी. मैं फक्त आपल्याला एवढंच मनासाठी इथे आली आहे, जो धर्म ध्वज को हाथ उंगली दिखाएगा उसका उंगली काटने की ताकत ये हिंदुस्तान में, हिंदुस्तानियों के ताकत में और खून में दिखाई देता है.
पाकिस्तान अब तक अभी तक तुम्हारी सुनी गई हिंदुस्तान में। अब इस देश में एक शेर है, उसका नाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी है। अब उंगली दिखाओगे तो उंगली काटी भी जाएगी। अब इस देश में संविधान और भारत माता के नारे के आगे किसी की भी नाही चलेगी। स्वर्णाताई आणि जेवढेही नगरसेवकांसाठी महिला पुरुष युवक जेवढेही उभे आहे, दादा आमच्या अभय महात्मे म्हणून अचलपूरमध्ये एक गरीब कार्यकर्ता ज्यांनी 22 वर्ष या भारतीय जनता पार्टीला दिलं, बिहारमध्ये 25 वर्षाची युवतीला तिकीट दिली, जिचं लग्न सुद्धा नाही झालं अजून, तिला तिकीट दिली भारतीय जनता पार्टीने आणि ती आमदार झाली। अचलपूरमध्ये एवढा गरीब उमेदवार आमच्या नगराध्यक्षासाठी उभा आहे। भारतीय जनता पार्टीने एक दाखवून दिलं आहे, जो एक निष्ठानी भारतीय जनता पार्टी सोबत राहील, एक निष्ठानी इमानदारीने जो लोकांची सेवा करत, भारतीय जनता पार्टीचे नेते त्या कार्यकर्त्याचे पाठीशी उभे राहील आणि हेच विश्वास घेऊन मी आज तुमच्या समोर आहे। बावनकुळे साहेबांनी सांगितलं की 10 बचत गटांचे महिलांचे बचत गट टीम केली तर प्रत्येक बचत गटाला 1 लाख रुपयाचं मदत या सरकारकडे, जिथून आपण आपला व्यवसाय घरात बसून आपण आपला उद्योग जेही आपल्याला वाटते आपण त्या बचत गटाच्या माध्यमातून आपण उचलून ते कामं करू शकतो। याच्या अगोदर कधी कोणी गरीब लोकांचे विचार नाही केले। पट्ट्याची गोष्ट आमचे बावनकुळे साहेब करतात। मोर्शीमध्ये त्यांनी सांगितलं की मी पट्टे देणेवाला मंत्री आहे, पट्टे वाटप करणारे लोक आहे। बरेचशे ठिकाणी अजूनपर्यंत लोकांना पीआर कार्ड नाही, घरकुल नाही। मी तुम्हाला शब्द देते, जेवढेही लोकांचे पट्टे बाकी राहील त्या लोकांना पट्टेही भेटत आणि ज्या लोकांना घरकुल नाही भेटत, स्वर्णताई बावनकुळे साहेबांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही फक्त सह्या करून ठराव घ्यायचा नगर परिषद नगर पंचायत मध्ये बसून, बाकी पूर्ण काम करून देण्याची जबाबदारी माझी। आता यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमची। नेत्यांनी आपलं काम केलं, सरकारने लाडकी बहीण, बरेचसे नेते विधानसभामध्ये घेत होते। दादा आदिवासी लोकांना तसे मी खूप प्रेम करते। पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, पूर्ण देशाला माहित आहे की आदिवासी म्हटल्यानंतर आमचा आमदार जेव्हा आपण उभा केला तिथे माझे सासरी म्हणजे रवीजींचं मतदारसंघ, माहेर म्हणजे मेळघाट। माहेरनी 1.25 लाखची लीड माझ्या आमदाराला दिली होती। त्या आदिवासी कुटुंबाला, आदिवासी परिवारांना आपण कधीही कुठे मागे पडू देणार नाही। आणि जे उमेदवार आहे तुम्ही सुवर्णाताई काळजीच करू नका, तुम्ही आता आमच्या परिवारातले झाले आहे। कारण जेव्हा मी मेळघाटमध्ये जाते तो कोणाची ऐकले जात नाही, पण हमारी बेटी और बहन आई है और तुम्ही आदिवासी परिवारातून म्हणजे तुम्ही माझे परिवारातलेच आहे, तर तुमच्या पाठीशी आम्ही नेहमी उभं राहू। फक्त मी नाही, आमच्या देशाचे प्रधानमंत्री सुद्धा आदिवासींसाठी या देशामध्ये भरपूर फंड, भरपूर शाळा, एकलव्य शाळासारखे किती 150 शाळा मी जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी उद्घाटन केला होता। मी आज फक्त तुम्हाला विनंती करायला आली आहे, चेन तोडू नका। कारण देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, राज्यात देवेंद्र फडणवीसजी, जिल्ह्यात बावनकुळे साहेब आणि मतदारसंघामध्ये चंदू भाऊ, नाही ते मागचे आमदार सारखा होऊन नाही। एखादा विरोधी व्यक्ती जर येऊन नगर परिषद मध्ये बसला तर रोड होत नाही, नाल्या होत नाही, स्कीम येत नाही, बचत गटांना पैसे भेटत नाही, पट्टे भेटत नाही, भवन होणार नाही, आंबेडकर साहेबांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक होणार नाही, जैन मंदिराचं काम होणार नाही। म्हणून विचार करून प्रत्येक मत आपल्याला टाकायचं आहे, एकही मत वाया जाऊ देऊ नका, एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करते। मान ठेवाल की नाही? कारण की हे इलेक्शन गल्ली घराचं जेवढं डेंजर इलेक्शन असते, शेजारी मत देईन का नाही देईन तेही माहित नसते, पण गावाचा जर विकास करायचा आहे
तर एक मताने कमळाला मतदान करावंच लागेल. नाही ते आमदार करण, खासदार करण, राज्यकरण, पण गावामध्ये जे व्यक्ती राहतात, जर तो गावाचा विकास नाही झाला तर येणाऱ्या भविष्यात मुली देणारे गावात येत नाही की गावाचा मुलगी कुठून देणार आहे गावात. तर फक्त तुम्हाला एवढीच आज विनंती करायला आली आहे, स्वर्णाताई आप आगे बढ़ो, स्वर्णाताई आप आगे बढ़ो, एकदा जोरदार हात वरती करू, स्वर्णाताई आप आगे बढ़ो. फक्त मीच आता बायांना सांगा जाऊन घरी भांडण करा, तर 4 गल्ल्यांना माहित पडते मीनाबाई शांताबाई भांडून राहिली म्हणून. जोरात बोला ना, स्वर्णाताई तुम आगे बढ़ो, स्वर्णाताई आप आगे बढ़ो. बस इतनी ताकद से 2 तारखेचे इलेक्शन आपण पार पाडा. मला चंदू भाऊवर पूर्ण विश्वास आहे की या मतदारसंघाचा काया येणारे वर्षात आपण नक्की पडणार. एवढंच मला विश्वास आपल्यावरही आहे की आपण एक मताने कमळाचं बटन, हा कोणाचंही गा कोणाचंही, पण बटन जेव्हा दाबाची वेळ आली तर फक्त आता वाटप ते करणारच आहे बाई. सोमवारचे लोक पार्टी मजबूत आहे, पहिलेचे पैसे जमा करून आहे ना. आपण काहीच नाही, आपण प्रामाणिकपणे तुमचे मुलांचे भविष्य बनवण्याकरिता आमचे चंदू भाऊ आहे, स्वर्णाताई आहे, त्यांना तुम्ही साथ द्या आणि आशीर्वाद द्या. एवढंच मी तुम्हाला विनंती करताना सगळे बुजुर्गांच्या इथूनच आशीर्वाद घेते आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अजून ताकदीने लढू. मेरे जैसा हार मत होने देना. अगर बट गए तो कटेंगे जरूर, एक रहेंगे तो सेफ रहेंगे. माझे वेळी सर मेरे समय पे अगर बटते नहीं तो मेरा पराभव नहीं होता. याच्यासाठी मी तुम्हाला विनंती करते, रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, रक्तात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन मतदानाचे वेळीस कमळाचा बटन दाबा. एवढीच मी आपल्याला विनंती करते. भारत माता की. ताई 1 मिनिट फक्त तुमचा सत्कार विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातील जे इथले कार्यकर्ते आहेत त्यांना तुमचा सत्कार करायचा आहे. आणि काही आमच्या पक्षाचे बिचारे ज्यांना तिकिटा नाही भेटल्या ते बंड म्हणून उभे आहे. तुम्ही ओळखता का बंडखोरांना? ओळखता काय? बम हसून राहिली. हा, बंडखोरों से थोड़ा सा सावधान. नातेवाईक जरी असन हवामानाचं, पण बटन फक्त कमळाचंच दाबायचं. बंडखोर जेवढे उभे आहे इलेक्शन झाल्यानंतर त्यांना परत आपण वापस घेऊन येऊ, पण आता बंडखोरांच्या चेहऱ्यावर पाहायचं नाही, फक्त कमळ आणि